अरे बाबा ट्रॅक्टर भेटेल का आपल्याला? आज जमणारच नाही. अरे 200 खनिज आहे ना, खनिज टाकून देऊ ना. जमणारच नाही. अरे आज नको उद्या ये, पण ये ना. नाही, जमणारच नाही. काय करू हा? काय करू? उद्या बघू ना नंतर. हा? ते एवढी उकलायची आहे. अरे आवडा आवडा कर कसा करून दे ना माझा. नाही जमणार. अरे दे कसं सोडून शा कसं करून टाक. गौरी ही उकलायची ती उकलायची जमणारच नाही. मग काय करायचं मग ते घरी काय करू मी? थांबा जरा एवढं तर उकळून घेऊ दे. अरे मला थांब ना. अरे दोनच तर शाता आहे काला भाऊ खातस. हा तुला काय घ्यायचा जे. अरे आपली करून दे ना दौरा. अहो बाबा खालचं पोंड उकरायच्या वरचं पोंड उकरा एवढी वलकारली ना मग तिकडे येतं ना आपल्या इकडे. अरे चाल ना तू 500,000 घे. पैशांचा ना विषय. इथं काय हालचाल बघा ना हे करणं एक येतं तिकडनं एक येतं. थांबा ना तिकडं आपल्या नंतर जायचं आहे ना. अरे कवा याचा आहे? तुम्हाला वाटतं ट्रॅक्टरचा खेळ पण समीर गोष्ट कोणच्या लक्ष देईल. अरे बाला त्यांचं कसला तराशे. हा अशा सोडून द्यायचा आहे ना. या, पकडा. अरे मला पकड ना. अरे मला पकड ना. धाव ना. अरे बरं पकड. रातचे किती टंगऱ्यावरती करून झोपायला लागतं ते आमचं आम्हाला माहिती. अरे मला तुळसच आहे ना. आम्हाला भागाने तुम्हाला काय सांगू. अरे जे तुला 500,000 घे. हा चल करून दे माझा. हा आता मी नंतर बघू आपला काय त्या. भाऊ आमच्या शेतावर चला. चिक्कल नाही चिक्कल पाहिजे. 10-15 मिनिटाचं काम येत आहे. माणसं कवशी बसून आहे. चला. एवढं तर उकलून घेऊ द्या आधी. लगेच पुढे चला आल्या पोटी लगेच चला. अरे 10-15 मिनिटाचं काम आहे. त्या कवशी माणसं वाट बघतात. चला बोल जरा किती. जाऊ थांबा ना. एवढं तर उकलून घेऊ दे ना पटापट. अरे ये समीर तुझ्या माग 10 दिवस झालं फिरताव ना. तुम्ही काय 12 बायानं लावल्यान. त्या हा 15 दिवस झाल्या किती उभे आहे बघा तिकडं. 15 दिवस झालं तर त्या काही नोटा मोजणार आहे ना. मी का तुला आमच्याकडे चला मी सांगायला आली. गप्पस का तू. मी कालच्या दिवशी आले याला सांगायला मी 10 दिवस झालं मूठ खणून ठेवले आणि ते पिकल्या शेतामध्ये. कावशी माणसं बसल्यान. तुझी माणसं बसल्यान ना. माझी माणसं या गाव फिरते का हिंडत पण असतील. मी काय बघायला गेलो. अगं तुला सवय आहे आयत्या इथं माराची. आयत्या पिठाच्या रेगोड्या माराची. तू काय जेव्हा नुसते मांजरी सारखी आडवीत असते माझ्या कामात की नाही. तुला आरवी लोलवीन तुला बरी ठेवीन मी. शांतपणा करायला येत जाऊ नको माझ्या. तू नको येऊ. तू काय नुसती माझी येते. जालता यायलाच नुसती काही ना काही बटकाला. ओला आलं गौरी तशी वर्षाच्या पाणी भरल्या पिवल्या ट्रॅक्टर गाव मी गेल्यावर तू कसं येते. बसता का आता. अरे तू मुकाच बस. तुला याचा आहे का नाही त्या सांग पहिले. 10 दिवस झालं तुझ्या माग फिरताव. चल यांचा ट्रॅक्टर घेऊन तुला संध्याकाळची कुपटी भाजीन. चल अरे राहू दे तुमची कुपटीला सुट्टी. बायकोला माहित झाला रातच्या टाकेल उपटी. अरे मग समजत नाही काही. जा बांधा उभे राहा उकत नंतर. माझा ट्रॅक्टर माझा डिझेल ना. प्रत्येकाला वाटतं माझी डाल शिजल. ट्रॅक्टर का सोपा का भेगाय. अरे बाला यांची राहू दे डाल कच्ची. आपली डाल शिजव चल आधी. हो आमचे चला तुम्हाला खंबा देताव. अरे राहू दे तुझा खंबा. पुढे येईल त्याची रंबा. ती बघ नाव घ्यायला आली त्याची रंबा. आहो बोला घरात आला कवशा इथंच कुकलतात. आपण हे डोका घाऊन ठेवले निसते. तिकडे ताई चालेल. चला शेतावर जायचे आपल्याला. स्वतःची शेतात ठेवल्या नाही तर लोकांच्या शेतात उकलायला आल्या. चला हो मी जाता पुढे पण तुम्ही लवकर या का. राहू दे तुमचा. भांडायचा माझ्या यात असं झाला. तुला ना मला घाल कुत्र्याला. तो कसा माझ्या बांधावाला ट्रॅक्टर नेते ना त्याच बघता होता. बघा त्याला कसं दाराच्या उभा येऊन दे ना. जाऊन तर देताव का बघा. उभा करायचा नाही याला साप. काय एवढ्या भांड्यात त्यालाच भेटत नाही तर आपल्याला कुठे भेटत. 10 दिवस झालं त्या एवढ्या शाकऱ्या मारल्या त्यांच्या नाही तर आपल्या कुठे येतील. चला टिकाव फावरा घ्याव ना खणून लावू. मग एवढं मत करावा लागतं त्यांना. हो इकडून कुठे चालल्या. इकडून जा. इकडून जवळ आहे. अरे इथल्या जवळ आहे. काय बोलता. इकडून जवळ आहे. चला इकडून. शॉर्टकट आहे रस्ता ऋतिका. स्वतःची शेतात ठेवल्या झाकून दुसऱ्यांच्या शेतावर जाता ट्रॅक्टर मध्ये डिझेल टाकून. अरे टॉन्ट आहे का लिखण्याचा बॉन्ड आहे. त्या इथं काही डोका घालेल डोका घालायला. चला घरी. पण शांती घे ना तू. तिथं तिघी ताई चालेल माहितीये का. तो ताई चालेल. मग चला लवकर. साडू काय बोलतो बरं आहे का? हो तुम्ही कसे आहेत? म्हणजे का साडू तुम्ही एवढे लेट झाले? अहो तुम्हाला तर माहिती आहे ना भिवंडीला ट्रॉफिक किती असते. हा काय हा त्याच्यामुळे झालं टाइम. अच्छा साडू जागा तर भरपूर आहे. काम काढायला लागेल. जाऊ दे आपल्याला काय कमी आहे.
माझे बाईला शालेन सोडून इकडे आल्या मी माहित ना भिवंडीच्या रस्त्याला ट्रॅफिक पण कावरी असतं. अरे तुम्ही मला बोलायचं होतं मी तुला बोलली असती नको येऊ. हे पण शिकपरल्या तरी आलो मी. क बोलायचं आता भावासाठी करताव ग दुसरा काहीच ना भावासाठी करताव. जाऊ दे. इजा नवरा काही आला नाही बाई तुझा नवरा नाही आला काही. अगं त्यांना काम होतं म्हणून ते आले नाही आणि मला पाठवले त्यांनी. हिश्श्याला बरोबर जाऊ का पुरं पुरं. हा जाऊ दे का ताई बस गप्प. अरे झाला लावून. तू तर आता आले आता उगवले. कधीपासून लावताय चौका 5 जण पिला. चौघा 5 जण. तुम्ही हो बायको कुठे तुझी आणि कौशा करताव. बायको येईल ना बायकोचा काय घेऊन बसल्यावर. तिला ठेवले घरान शॉपिंग. ए, काय जास्ती बोलतं घरात नाही ठेवली. मग स्वयंपाक सवय आहे. करायला गेले स्वयंपाक. जेवण नाही घातलं बोला बोला भुक्काचे ठेवले. हो माहित मोठी जाम काही बनवणार जावाला बघू ना बनवले बघू ना क बनवतो त्या. अंडी घाशील का मुंडी घाशील. मुंडी खण ना बघू ना कवा येत कोणची मुंडी येत तर. बघ ना कसा घेऊन येतो. थांब जरा. पहिले ती लावायला येईल देस. मग तिला अंगण नंतर स्वयंपाक कर. लय बाता ठोकतो रे तू पण. बाता झोपताव ना एका करताव कौशी. अरे का उशा लावता तुम्ही हे उसा लावला ना अजून. आवरा लावीत घेतले त्याचा काही याला दिस नाही. ती बघ आली बघ हे होती का हे लावले. वहिनी आलीस जेवण करत होते तुम्हाला. कर आणले आज. आज तुम्हाला केले दाल मुंडी. बाबा कामच फिट म्हणजे आज. मग अशी कशी पाठवीन तुम्हाला मी. त्यातच तुझ्या घरा आल्या म्हणजे सोय तर होलच का. अगं सांगू का बाईला पण बरा नव्हता करीत. मगू नाही तर कवा चाललो असतो मी. बघ बघ तिकडे बघ बायको अशी तशी बोलू. आता बोलू बोलू बोलतो दोघी. कलर भानगरी लावून देतस का आमच्या. आम्ही आहे कवा ना. काही बोलल्या वहिनी ही काहीच बोललो नाही यो भानगरी लावून देत. चला ऐका मी काय बोलताव. का? फटाफट झाला लावून तो कोपरा लावा. चला लिंबू चाल लगेच. हे चला इकडचा आपण जुलूस दोघी लावतो लावतील. आता. हे प्राणली चल दोघी लावतील. चल मग चल जाऊ दे. चालेल. चल वहिनी जाम झाला यो कोपरा बी झाला. भूक लागले पक्की जाऊ चल जेवायला. तिथं जेली पुर आपण का ठेका घेतले. शाडू उद्या तर गटारी आहे बसायचं का मग बसव ना. मुंडी आणू पाय आणू हा मटण पण आणू. हा तो घेऊन येऊ. हा लय मजा करू. काय आता श्रावण लागणार आहे. हो शाडू बायका आणि मेवणं तर पळालं आपलं. मेवना काय देणार आहे का आपल्याला. चला आपण पण जाऊ. चला मग. चला हो आपली ताई सारखे आपल्याला लावायला लय भारी वाटत होतं ना. सगळा शात भरलेला दिवसा होता. मग काय कोण येतात का कोणाच्या नंदा येतात. कोणच्यानंच येत नाही होई. अशी पाहुणी तर कधीच मी बघली ना आतापर्यंत. ती सगळी एक असल्या जरा बरा वाटतं. घरात सगळे असल्यावर बरं वाटतं ना जरा. सगळी एकत्र असं जेवायला मजा येते. जरा शाताव पण जरा बरा वाटतं. हो ना. ऐक ना मी काय बोलतो. हे टकल्यावर जेवण करून घ्यायचा पटका मग जेवण. हा हा जेवायला देतो तुम्हाला. हा समीर मग कुठली जागा आहे ती. हे आहे ना आपली मुठो कोरलातली बारकोसा पॉट विकून टाकू. किती गुंठ आहे पण. हे तरी पण असेल 15-20 गुंठा. आहे आपल्याकडे पार्टी तशी मग आपण लावून टाकू. त्या इथंच ना मानिवलीच्या इथं. हा मानिवली पाड्याचे आहे ना आपला पॉन्डा तो. काय भाव काय. आपण 3.5 गुंठा चालू आहे का 3.5 लाख. लमसमला काय द्यायची आहे का काय. तू बोलशील तसा करू आपण. ठीक आहे ना मग मी पार्टी बघतो मग. पार्टी आहे आपल्याकडे तशी. चालेल आपण बघू. करून टाकू फॅसला काय द्या. चालेल 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 चल मग निघतो. चालेल चालेल. समीर कसं आहेस. मजेत. काय झालंय मग आता सध्या. काय नाही शेतीची कामं चालू आहे. शेतीची कामं. तुझं काय चालू आहे. आपलं तेच रे सायटीचं काम चालू आहे. पण आता तुला खरं सांगू सायटीमध्ये मजा नाही राहिली. हा ना यार. जमीन विकत घे तिथं परत ते बिल्डिंग मान आणि ते स्वस्त भावात. पाणी पण कंटाळा नाही ते आला. बोरवेल वगैरे घे मारायला ना पाणी घे. येतो की येतो अक्षरशः कंटाळा आले जमिनीवर. बरं जाऊ दे. काय कसं काय. हो आज जमीन निघायची माझी. तुझी जमीन. हा का विशेष. थोडी गरज आहे पैशांची त्याच्यामुळं. बरं कुठली पण ती मानिवलीमध्ये आहे बघ ना. मानिवलीच्या साईडला बारीचा पॉन्ड आहे तो. हा 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 तो मानुली पाड्याच्या साईडला. हा. अच्छा कसं काय किती गुंठ आहे तिचं काय कसं आहे तुझं. 3.5 लाख रुपये गुंठा चालू आहे. आता तू भाऊ आहेस तर थोडंफार वारून दे. ते बरोबर आहे तुझं. ठीक आहे बघू आधी. पण त्याचं काही कागदपत्र रेडी आहेत का सगळं काय. सगळा रेडी आहे. विकायचे फक्त बाकी. कधी सौदा करायचा बोल तू फक्त.
ओके डन करतो मी वाटलेस तर ती जागा घेतो मी. तू पण आल्याचा भरपूर दिवसात आला. सर्व जरुरीला असतं काय? कामच आहे आपलं आता. रोजची कामं ती ठेवायलाच लागतात ना. समीर ऍडव्हान्स आहे सध्या. चालेल बाकीचं काम आहे आपला बघू तिकडे केल्यावर. सध्या तुझं काम करून घे. चल मग जातो मी. बस. हो पण आज एवढं खुश का दिसता तुम्ही? तुला माहिती नाही का काय काय आला? तो पॉन्डा ऐकला ना आपण. हो मग बरं आहे मग. आता ऐक मी काय बोलतो. हा 40 लाख आले. कसं आहे करायचं सांग आयोजन नियोजन. मी तर पहिला बोलतो ताई जण पैसे देऊन टाका. ती आपल्या आडल्या गेल्या तीच येतात ना आपल्या याला. बघितलं ना शादबीत लावायला ती कोण येतो एवढा? त्यांना फोन करून बोलवाच लागला असं वाटतं. तिघी ना बोलवा द्या. तिघींना बोलवा ना त्यांना सगळ्यांना पैसे देऊन टाका पहिले. चेकच द्यायला लागतील. हा चेक द्या. किती द्यायचं तू बोल. मी काय बोलतो त्यांना आपण 10-10 लाख देऊ ना. एवढं हा मग असू दे. सावधी चल त्या पण खुश होतील. आडले गेले तीच येतात आपल्याला. त्याच करू. पहिले कोणाला फोन लावू. प्राण्याला लावू. छोट्या ताईंना लावा पहिला नंतर मग त्यांना. हॅलो हा दादा बोल. प्रणाली घरी आहे ना अर्जंट. का रे काय झालं? अरे काहीतरी काम आहे सेपरेट. बरं चालेल मी यांना सांगते मग आम्ही येतो. हा ठीक आहे. हा. काय झालं? अहो दादानी घरी बोलवलंय काहीतरी काम आहे. थांब आपण दोघं गाडी घेऊन जाऊ. नको तुम्ही थांबा मी एकटी जाऊन येते. थांब ना येतो ना सोडतो नको ना. तुम्ही आराम करा तुम्ही कामावरून आलायत ना मीच जाऊन येते. ठीक आहे. हॅलो अरे कन्नू घरी ये ना अर्जंट काम आहे थोडा. ये ना आल्यावर सांगता लवकर ये जरा. कन्नू पण येतं. आता ना श्वेताला कॉल करू. हा करा सगळ्यांना कॉल करा ना एकत्र बोलवा मी सांगतो. तिघी ना एकत्र बोलू ना. मग त्याच त्यांना देऊ ना डायरेक्ट धप्पा. हा समोरच्या त्या पण समोर खुश होतील. सगळ्यांचं. हा दादाचा फोन आलाय. हॅलो हा बोल ना दादा. अरे एवढ्या लवकर आल्या? हे ऋतिका, बाईस आल्या बघ. हा आले. या ना. ताई आल्या. बसा बसा. हो हो मग मस्त तुम्ही कशा आहे? मस्त. बसा मी पाणी घेऊन येतो. हा हा ना. एवढ्या लवकर कसे काय आला तुम्ही? आता तू आता बोलवलंस तर म्हणून बोलवलं मी आलो तुम्हाला. आम्ही. तिघीची भेट कशी काय झाली? परतीला बरं झाली बाहेर. प्लॅन केला वाटतं काहीतरी लगेच. तुम्ही फोनच नवरा ताई पोरीला आणायची ना. नाही ना शिकवरले ना ती. अरे मग कसं गावरे अर्जंट मध्ये बोलवले तुम्ही सगळं ठीक आहे ना? म्हटलं ओके टेन्शन ना घ्या. काहीतरी आनंदाची गोष्ट देतो तुम्हाला. काय आनंदाची गोष्ट आहे. ऋतिका, हा चेक घेऊन ये ना. हो आणते आणते. करा दादा करा check. अरे तुमच्या एक आनंदाची गोष्ट आहे तिकीटसाठी. काय रे दादा काय गोष्ट आहे अशी आनंदाची? मानिलीचे तर आपला मोठा भरणातला खालचा पोटा ऐकला ना त्याचा पैसा आले त्या बोलवले. हो का? मग तेव्हाच तुम्ही बोलवलं हो घ्या याचे. चेक आपलं रेडी आहे. थोडंफार आल्या पैसा तुम्हाला 10 लाख ठेवा. कोणाला पाहिजे मी सांगता आम्हाला नको काही. आमचा घर आज थोडं- नको तुझं तुलाच ठेवते. ताई असू दे. थोडं थोडं ठेवा. थोडं राहू दे, थोडं जास्त आम्हाला नाही. नको आहे. जास्त नाही बघ ऐका 10 लाख प्रत्येकीला थोडं थोडं ठेवा. नाही नाही नको दादा ठेव. अरे राहू दे की ना थोडं थोडं तिला जास्त नाही. आम्हाला घर आज. अरे थोडं ताई थोडं घ्या ना. तिला- घ्या ना, घ्या ना. घे थोडं थोडं हो तिला. द्या मी देतो मी देतो. नाही बोलताय थोडं देतो तुला. द्या ना तुम्ही काय असं करता? घ्या नको घ्या ताई. वहिनी, नाही, नको, घ्या, घ्या. खरंच तुम्हाला नको. थोडं थोडं ठेवा रे. अरे दादा हा, नको मजाक एवढं. नाही, करतो, असं मजाक वाटतं करतो घ्या. तुमच्याशी मी. हे ठेव थोडं अरे थोडं. दादा नको राहू दे. अरे मजाक करतो रे यार. पण काय करत होते? राहू दे ना ताई. अरे आमचं थोडं कशाला थोडं दिलं एवढं? आमचं थोडं थोडं तुम्ही ठेवा. आमच्या आडी अडचणीला येताव कधी पण नाही राहू दे. थोडं थोडं. हे मी तर सांगतो आपण मस्त ना मोठी ट्रिप करू मस्त त्याच family बोलतो. घेऊन. हा. मस्त फिरायला जाऊ. ऐका मी काय बोलता 2-3 दिवसात जाऊ आपण. काही एवढं टेन्शन घेऊ नका. हा, चालेल चालेल चार-पाच जाऊया. ठिकाणी मस्त फिरू आपण. हो, मजा करू. पैसा बिसा आले आपल्याला भरपूर आता. हा, ठीक चालेल मजा चालेल. करू. हा. दादा आपल्यासोबत गद्दारी झाली. काय बोलतो समीरने तो व्यवहार करून टाकला. आता ऍडव्हान्स पण देऊन टाकलं त्यांनी. आता समीरची काय मोठी गेम करायला मग काम करू. समीरच्या 3 बहिणी आहेत. एक रे ते मुरबाडला, एक रे ते शापूरला. त्या दोघी पण एकदम शांत आहेत. त्या काय मला असं वाटत नाही रागीट बिगीट आहेत म्हणून. तर ती भिवंडीवाली आहे ना ती पक्की आग आहे. हा तिथलं तर आपण भरकावाचं काम करू. जायचं का? आगीन तेल ओतू. तेल ओतल्यावर काम 25 होईल आपला. जायला तर लागेलच. चल जाऊ ना आपण. मग कोण आले या टायमान?
हो तू बरी आहेस कुशल, का? बरा आहेस ना? बसा या बसा. कसा का मागे येणार गेला? आज तुमच्या गावामध्ये काम होतं ना म्हणून आलो होतो. असा बोलो कन्नूचं घर पण जवळच आहे मग तिकडे पण जाऊन येऊ. हा का? थांबा यांना बोलवता. आओ खाली या जरा. मी पाणी घेऊन आलो आता ये. बसा. भाऊजी बरे आहेत ना? हो भाऊजी काय चालू आहे बाकी सध्या? बाकी ठीक आहे ना सगळं? हा मग समीरचा काय चालू आहे सध्या? मग चांगलं चालू आहे ना त्याचा. आत्ताच आमची शेतीची कामं झाली. हा का? निंगूतच फोन येऊन गेलता त्याचा. नाही मला असं समजलं की त्यांनी व्यवहार केला आताच. हो केलता ना. आम्हाला तिन्ही बनशींना दिले ना पैसे त्यांनी. किती दिलं मग तुम्हाला? 10 लाख रुपये प्रत्येकीला. 10 लाख रुपये? हा करोडाची जमीन ना तुम्हाला 10 लाख रुपये दिले फक्त? काय बोलता? मग बाबा बाबा, पण या तुम्हाला कसं माहित? आम्हीच तो व्यवहार केला तो. ती 12 गुंठेची जागा मानिवली पाड्याच्या इथली हो बरोबर तीच. तो आम्हीच केला ना व्यवहार. आये आये, म्हणजे मला दादानी फसवली. मी त्याला ना फोनच करता. फोन करू जाऊ दे. असं कसं वागू शकतं? मला फसवली म्हणजे त्यांनी. या बहिणीच भावाच्या नावाला कलंक. चल बाय मग निघतो आम्ही. हो, चालेल. भाऊजी चला. जात आहो का? हो असं कसं वागू शकतं पण यो हा? समीरचा चुकलंच जरा. हे पैशाला आवरा हलकटपणा. नाही तू आता ना एक काम कर, पायच ठेवू नको त्यांची. मीनी ठरवले. तुम्ही सांगायच्या पहिले ना मीनीच ठरवले ताया जाणार नाही. काही गरज नाही मग जायची तिथे. काहीच गरज नाही. राहून देस ना. काही झेलो तर काही होणार नाही. हे असा खोटा पण हे असा हा काही लाजा मी सांगताव. संगला असता म्हणा कावऱ्याला आवरल्यान मी काही बोतलो असतो का? पण हे असा खोटा बोलाचा, खोटा वागाचा नाही खोटा मना बोलू पक्का राग आले. बाई ये तू पण. काय झालं रे दादा? ताईने आली. काय माहित ना अचानक काय आलं काही समजत नाही. तुम्ही फोन बी केलता का नाही ना? केला होता आम्ही कॉल. मग काय बोलली? काही कॉन्टॅक्टच नाही तिचा. अरे मी 10 दिवस झालं फोन लावता फोनच उचली नाही. आमचे पण उचलत नाही. तू लावू तिला कॉल. मग काय झाले काय काही समजायला मार्गच नाही. जाऊन बघता. बघ बघ. फोनच नाही उचली. जाऊ दे चल. जाऊ दे सोड. अरे असं थोडी ना असं पक्का राग रक्षाबंधनात येतो ना, यायला माहिती पाहिजे आहे होता. तुला. काय झालं असं सांगायचं होता. पण आता काय करणार? नाही आली तर जाऊ दे. काही झालं सांगायचं तर होता का नाही जमणार काय नाही. फोन तर तुला उचल नाही, तू. आम्हाला तरी ते सांगायला भावाला पाहिजे अपेक्षा ना. असते का बहीण येईल म्हणून. हा ना जाऊ दे. जाऊ दे. चल आम्ही आहोत ना तुझ्या बहिणी. जाऊ तुम्ही दे. तर आहेतच रे. मोठी बहीण होती ती. तुला माहिती आहे ना तिला एवढूसा काय झालं तरी पक्का राग येतं. जाऊ दे आता बोलून काही फायदाच नाही. जाऊ दे चल. तर जेवण वगैरे करून घेऊ चला आपण. हा चला चल. जेवूया. तर जेवण वारा. चल. हो तुम्ही शेतकऱ्याला विकला पण. तिला आपला ओळखीचा होता एक त्याला देऊन टाकला. हा ना. हो जाऊ दे बहिणीशी नाव देऊन टाकला मग पैसे काय नाही एवढा विषय. जाऊ दे सगळे चांगले आहेत. मग जाऊ दे काय नाही एवढं सगळी गोष्ट झाली बाकी हो ना. काही नाही. ऋतिका कन्नूचा फोन आले. उचलू का नको? उचला उचला. हॅलो हा बोल ना कन्नू. समेदा कुठं असतो? रडते का तू? जरा ये ना इथं हॉस्पिटलला. का काय झाले? ये यांचा ऍक्सिडेंट झाले. कोणत्या हॉस्पिटलला आहे? इथं विघ्नहर्ता. रडू नको मी येतो लगेच. ये ना लवकर. आणि तू काळजी न करू आम्ही लगेच येतो. अरे भाऊजींचा ऍक्सिडेंट झाले. चल लवकर लगेच चला, जाऊ. चला. चल लवकर. काय माहित पटकन चला बघू. ताई काय झाला? ऍक्सिडेंट झाले बघ ना. ऐक ना डॉक्टर काय बोलले? काहीच नाही अजून बोललं. मी डॉक्टरशी बोलून घेतो. ताई कसं झालं पण या? भिवंडीचे मानकोली ब्रिज वाले येत होत गाडीने ठोकली. जाऊ दे नका रडू ताई. होईल सगळं होईल थांबा.
ते गेलेत ना बघायला डॉक्टरला विचारतील सगळं होईल नका रडू तुम्ही का बसा. डोक्याला जागा कुठे कुठे लागलाय? डोक्याला लागले पायाला पण लागले जाम. होईल होईल सगळ्यांनी तुम्ही नका रडू का बसा. जाऊ दे. नाही, नका बसा, गप्प बसा. डॉक्टर साहेब बोललो होतो तुम्ही? कोण तुम्ही? हा भाऊजी आहेत ते आपले. अच्छा, यांचा ऍक्सिडेंट झालं ते. त्यांचं खूप मेजर ऍक्सिडेंट झालेलं आहे. तर आपण त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे, त्यासाठी सिटी स्कॅनसाठी रिपोर्ट पाठवलेले आहे. कधीपर्यंत येते रिपोर्ट? स्कॅनचे रिपोर्ट आज संध्याकाळपर्यंत येतील. त्यांचं ऑपरेशन हे करावंच लागणार आहे. हां, ऑपरेशन हे साधारण तुम्हाला खर्च 20 ते 25 लाखापर्यंत जाईल. चालेल. खर्च किती पण होते, 20 च्या 25 ला 50 पण झाले चालते, फक्त आमचे भाऊजी ठीक झाले नक्कीच पाहिजे. नक्कीच. खर्च मी किती पण करेल नक्कीच त्यांच्या. आपण प्रयत्न करू, ते नक्कीच ठीक होतील. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. चालेल चालेल ठीक आहे, तेवढं ठीक करा फक्त. हो, नक्कीच नक्की. प्लीज. हा हो चालेल. ठीक आहे ना? दादा काय बोललो डॉक्टर? काही टेन्शन नको घेऊ, डॉक्टर बोलले होऊन जाईल, मी बघतो बाकी काय. नक्की ना? टेन्शन नको घेऊ, काळजी घे. मी तुला पहिलाच फोन केला ना, माझे पहिलेच फोन आणलास तू धाऊ. मी काय काय विचार करीत होतो दादा तुझ्याबद्दल. ताई जाऊ दे आता होईल सगळ्यांनी. याचा त्याचा ऐकून मी माझ्या भावाशी विरोधात गेलो, त्याच्याबद्दल काही बी विचार करीत होतो, भांडण केला ना, शेवटी माझा भाऊ सुचला ना. जाऊ दे आपली नातीच आहे त्यात कोण नाही दुसरा लोक कशाला येतील. हल्ली याद झाले नाताना सगळा जमिनीच्या हिश्श्या पायी बेकार होत. मला माफ करा. जाऊ दे झालं गेलं विसरून जा. आता आम्ही आलोय ना. दादा मला माफ कर. चालेल, पण तुला तर काही नाही होणार. जाऊ दे तुम्ही नका रडू.